नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जून महिन्याचे पैशांचे वाटप सुरू झालेले आहे। अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे। मग 6 जून रोजीच हे पैसे वाटप झालेले आहे। परंतु मित्रांनो, मागील जे पैसे थकीत आहे, मागील काही महिन्याचे पैसे मिळालेले नाही, अशा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस अनुदान वाटप करण्याच्या आधी GR येत असतो। मग एप्रिल ते जुलैपर्यंत महिन्याचा GR आलेला आहे। तसेच मित्रांनो, 11 एप्रिल रोजी जो GR आला होता त्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा GR होता। मग या ठिकाणी थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब या ठिकाणी शासनाने सांगितली होती। तर मग मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आधीचे पैसे राहिलेले आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, त्या संदर्भात सुद्धा 24 मार्च 2025 रोजी GR आलेला आहे। तर मग आपल्याला माहिती आहे की डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेल्या अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार आता हा निधी सुद्धा शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योजनानीय बँक खात्यात जमा केलेला आहे। परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही, कारण की मित्रांनो, त्यावेळेस BIMS प्रणालीद्वारे पैसे वाटप करण्यात येत होते। परंतु त्यावेळेस निवडणुका असल्यामुळे हे पैसे वाटप झालेले नव्हते आणि तो निधी या ठिकाणी शासनाला प्राप्त झालेला आहे। मग कोणत्या लाभार्थ्याचे आता पैसे राहिलेले आहेत, तर ज्या लाभार्थ्यांचे आतापर्यंत DBT पोर्टलद्वारे पैसे मिळालेले नव्हते, त्यांचे DBT पोर्टलला नाव नव्हते, म्हणजे डिसेंबर 2024 पासून मिळालेले नव्हते, फक्त आता जून महिन्याचेच पैसे मिळालेले आहे। मग किंवा मे महिन्याचेच पैसे मिळाले आहे किंवा एप्रिल महिन्याचेच पैसे मिळालेले आहेत। मग प्रत्येक लाभार्थ्यानुसार कोणत्या लाभार्थ्याचे 6 महिन्याचे राहिले, कोणत्या लाभार्थ्याचे 3 महिन्याचे राहिले, 4 महिन्याचे राहिले, 5 महिन्याचे पैसे राहिलेले, मग अशा लाभार्थ्यांची यादी तयार करणे सुरू आहे। तर याच्या लाभार्थ्यांची यादी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यावेळेस हे पैसे मंजूर होणार आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचा GR काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की अतितात्काळ पूरक मागण्या प्राधान्य सन 2025-26 मधील खर्चाच्या पूरक मागण्या जून 2025चे दुसरे पावसाळी अधिवेशन, म्हणजे आता या जून महिन्यामध्ये जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आपले पैसे मंजूर होणार आहे। तर आपण या ठिकाणी या GR मध्ये बघू शकता की विधिमंडळाच्या जून 2025च्या अधिवेशनात नेहमीप्रमाणे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 अन्वये व चालू वित्तीय वर्षाच्या खर्चाचे पूरक विवरणपत्र सादर करण्यात येईल। संविधानातील तसेच महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिकेतील तरतुदी लक्षात घेऊन खालील नमूद केलेल्या बाबींच्या संबंधित पूरक मागण्या खर्चाचे पूरक विवरणपत्र विधिमंडळात सादर करण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, आपले पैसे हे DBTद्वारे जमा होत आहे, परंतु ज्या लाभार्थ्यांचे पैसे DBTद्वारे मिळालेले नाही, कारण की त्यांची DBT प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती, त्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं, त्यांचं DBT लिंक झालेले नव्हते, मग अशा लाभार्थ्यांचे पैसे बाकी आहे। अशा लाभार्थ्यांचे बघा या ठिकाणी दिलेले आहे आपली योजना केंद्र आणि बाह्य सहाय्यित केंद्र पुरस्कृत योजनांच्या केंद्र व राज्य हिस्सांसाठी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आलेली नाही। म्हणजे आपल्या या अर्थसंकल्पात आपले जे पैसे आहे बाकीचे ते मंजूर करण्यात आलेले नाही, ते पैसे आता मंजूर होतील या पावसाळी अधिवेशनात। मग ह्या याद्या शासनाकडे गेल्यानंतर आपल्याला या याद्यांनुसार हे पैसे मिळणार आहे। ज्या खर्चासाठी बाबींसाठी विहित पद्धतीने कोणत्याही प्रकारचा अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही अशा बाबी अथवा अर्थसंकल्पित भाषणात घोषित करण्यात आलेल्या नवीन बाबी या सर्व या ठिकाणी आता मिळणार आहे। मग त्यानुसार जूनमध्ये जे पावसाळी अधिवेशन होईल त्यामध्ये आपले पैसे मिळतील। या ठिकाणी आपण बघू शकतो आपला कार्यक्रम की कार्यक्रमावरील खर्च प्रस्ताव वित्त विभागामार्फत अर्थसंकल्प कक्षातील अर्थ 2 कार्यसन नोंदवून नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग यांच्याकडे अंतिमता पाठवण्याची कालमर्यादा म्हणजे 5/6/2025 पर्यंत या याद्या या ठिकाणी शासनाकडे गेलेल्या आहे की कोणकोणत्या लाभार्थ्यांचे पैसे बाकी आहे, कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही। त्यानुसार आता खर्च मंजूर होईल आणि त्यानंतर आपल्याला हा निधी मिळेल।
परंतु मित्रांनो, आता हा जो निधी आहे तो पुढील महिन्यात मिळेल, म्हणजे ज्यावेळेस पावसाळी अधिवेशनात पैसे मंजूर होतील तेव्हा आपल्याला जुलैमध्ये मागील जे काही थकीत पैसे आहेत ते सर्व पैसे मिळतील। परंतु आतापर्यंत ज्या लाभार्थ्यांची DBT पूर्ण झालेले नाही किंवा त्यांना जूनमध्ये पैसे मिळालेले नाही, अशा लाभार्थ्यांना काही कागदपत्रे तहसीलमध्ये जमा करणे गरजेचे आहे, काही प्रोसेस करणे गरजेचे आहे। मित्रांनो, तहसीलमध्ये जाताना तुम्ही आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला आणि बँक पासबुक घेऊन जा। ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तुम्ही स्वतः तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात जा आणि तेथे आधार व्हेरिफिकेशन करून घ्या। हे कागदपत्रे झेरॉक्स तुम्ही त्यांना द्या। जर तुमच्याकडे तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्रसुद्धा घेऊन जा आणि हयातीचा दाखलासुद्धा त्या ठिकाणी सोबत घेऊन जा। म्हणजे तुमची जर पेन्शन थांबली असेल तर ती पेन्शन पुन्हा सुरू होईल आणि ज्यावेळेस अर्थसंकल्पात मंजूर झाल्यानंतर जे पैसे येतील त्या थकीत पैसे तुम्हाला मिळून जातील। तरी मित्रांनो, तहसील कार्यालयात जाऊन ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत एकदाही DBTद्वारे पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांनी जावे आणि त्या ठिकाणी आपली प्रोसेस पूर्ण करून घ्या। आणि ज्या लाभार्थ्यांना DBTद्वारे पैसे मिळालेले आहेत त्या लाभार्थ्यांना अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीनंतर तुम्हाला तुमच्या खात्यात हे पैसे येतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तर थकीत पैसे लवकरात लवकर या ठिकाणी शासनातर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।